राजकारणात आहोत तर आमच्या राजकारणामुळे या इतर गोविंदांना त्या राजकारणामध्ये नाही खेचलं पाहिजे. प्रो गोविंदा झाला तेव्हाही माझं नाव पद मी कुठेच लावलेलं नाही की कोणी जर आपल्यावर टीका करत असेल, कोणी आपल्याला उद्धट बोलत असेल, आपण त्यांना उत्तर न दिलेलंच बरं. तू कुठेही रुबाब दाखवू नका. सगळ्या लोकांना फक्त जय जवान का दिसली, लोकांना बालवीर गोविंदा पथक पण दिसले पाहिजे, लोकांना कोकण नगर गोविंदा पथक पण दिसले. आता ह्यांचं जे मेरिटवर आलेले आहेत त्या मेरिटवर आलेल्या 32 गोविंदा संघांनाच इथे एंट्री दिली जाईल. काय सांगाल, काल एक तर पावसाचा थरार होता आणि त्यात गोविंदाचा थरार सर्वांना पाहायला मिळाला. एक कुठेतरी चॅलेंजिंग असं होतं आणि 10 थर मनामध्ये ठेवणं आणि ते प्लॅनिंग करणं हे कुठेतरी म्हणजे कठीण दिसत होतं. पण तरी कोकण नगर गोविंदा पथकाने हे सर्व पार पाडलं आणि विश्वविक्रम करून दाखवलं. काय तसं ते नायकीची एक ऍड आहे, नथिंग इज इम्पॉसिबल. तसंच काहीतरी कोकण नगर गोविंदा पथकाचा सुद्धा मोटो आहे की सगळ्या अशक्य गोष्टी त्यांनी शक्य केलेल्या आहेत आणि भर पावसात त्यांनी 10 थराचा विक्रम केलेला आहे, विश्वविक्रम केलेला आहे. आणि मला अभिमान आहे की आज ह्या अशा कोकण नगर गोविंदा पथकाशी मी जुडलेलो आहे. प्रामुख्यानं फक्त 10 थर नाही, पण ज्यावेळेस ते 8 थर लावत होते तेव्हाही मी त्यांच्यासोबत होतो, 9 थर लावले तेव्हाही मी त्यांच्यासोबत होतो आणि आता 10 थर लावलेत तेव्हाही मी त्यांच्यासोबत आहे. आणि नक्कीच मी सगळ्या गोविंदांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि नक्कीच एक ऊर्जा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. बघा, आयोजक म्हणून आमची जबाबदारी असते की आमचा गोविंदा सुरक्षित राहायला पाहिजे, परंतु एक आयोजक म्हणून नव्हे तर एक गोविंदा प्रेमी म्हणून ह्या मंडळावर अफाट प्रेम असलेला एक फॅन म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि मी त्यांना सगळ्यांना भरपूर या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. आपण काही वेळापूर्वी आपल्या भाषणात म्हणालात काही ट्रोलिंग चाललं होतं, ते काय नेमकी माहिती? अरे बघा, आता आम्ही राजकारणात आहोत तर आमच्या राजकारणामुळे या इतर गोविंदांना त्या राजकारणामध्ये नाही खेचलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की खेळामध्ये कधीच राजकारण आणलं नाही पाहिजे आणि खेळाडूंनी कधीच राजकारणामध्ये यायला नाही पाहिजे. आणि बघा, काल पण मी जिथे कुठे होतो, युवा सेनेचा कार्याध्यक्ष म्हणून नाही, मी एक गोविंदा प्रेमी म्हणून तिथे होतो. प्रो गोविंदा झाला तेव्हाही माझं नाव पद मी कुठेच लावलेलं नाही. तर नक्कीच आपल्याला या गोविंदाला सगळ्यांनी मिळून एकत्र मोठं करायचंय. आज त्याला एका आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम आपण सगळे मिळून करतोय आणि नक्कीच आज कोकण नगर गोविंदा पथकाने त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी एक वेगळा अनुभव आणि एक वेगळा विक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मी सगळ्या माझ्या कोकण नगरच्या गोविंदांना एवढंच सांगितलेलं आहे की कोणी जर आपल्यावर टीका करत असेल, कोणी आपल्याला उद्धट बोलत असेल, आपण त्यांना उत्तर न दिलेलंच बरं. आपल्याला सगळ्यांशी चांगलं वागायचं, कारण हा कोणी एकट्या गोविंदा पथकाचा नाही, म्हणजे कोकण नगरच्या एकट्याचा नाहीये हा विक्रम. हा विक्रम जो कोकण नगर निकाल केलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाच्या गोविंदांचा तो विक्रम. आणि म्हणून मी त्यांनाही सांगितलं की कुठेही रुबाब दाखवू नका, सगळ्यांनी जमिनीवर राहा, डाऊन टू अर्थ राहा, कॉमन मॅन सारखा बघा. नक्कीच भविष्यही तुमचा चांगला. शेवटचा प्रश्न, मध्यंतरी गैरसमज झाला होता की जय जवानला प्रो मध्ये एंट्री मिळाली नाही तर काही राजकारण यामध्ये आलं होतं का, असं काही गैरसमज झाला होता, त्याविषयी काय सांग? मी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. लोकांना फक्त जय जवान का दिसली, लोकांना बालवीर गोविंदा पथक पण दिसले पाहिजे, लोकांना कोकण नगर गोविंदा पथक पण दिसले. आता ह्यांचा 37वा क्रमांक होता पण त्यांनाही मी नाही घेतला. विवेकाला बोलला, दादा काय बोललं नाही. जे मेरिटवर आलेले आहेत त्या मेरिटवर आलेल्या 32 गोविंदा संघांनाच इथे एंट्री दिली जाईल. आणि बघा, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आज ते प्रो गोविंदामध्ये नाही आले, त्यांना प्रॅक्टिसला भरपूर वेळ मिळाली आणि आज त्यांनी 10 थराचा विक्रम स्वतःच्या नावावर करून घेतलेला आहे. मुळात मला सांग की 10 थर लावणं एवढं सोपं नाहीये. काय चॅलेंजेस होते आणि शेवटच्या थरापर्यंत काय माइंडसेट होतं तुझं? 10 थर लावणं नक्कीच सोपं नाही आहे. खूप वेळ वाट बघावं लागते. चॅलेंजेस तर फार आहेत त्याच्यामध्ये, जसं टेक्निक झाले किंवा एक्सपिरियन्स पाहिजे किंवा जो आपण थराची रचना कशी करणार आहे, या सगळ्या बरेचशा गोष्टी मॅनेज होतात. आणि सगळ्यात मेन तर मॅन पॉवर शिवाय हे अशक्य नाही की तुम्हाला जी थराची रचना करताय त्याला किती मॅन पॉवरची आवश्यकता आहे. या सगळ्या खूप गोष्टी त्याच्यामध्ये. स्पर्धा एवढी वाढली, पहिले 8 नंतर 9 आता 10, आता पुढच्या वर्षी 11 लावायचा विचार आहे का आपला? म्हणजे काय नाही, स्पर्धा असं काही नाही आहे. तो आपल्या कॅपॅसिटीच्या हिशोबाने प्रॅक्टिस करतो किंवा कुठपर्यंत जाऊ शकतो एवढा प्रयत्न करतो प्रत्येक गोविंदा. ते सगळं डिपेंड्स असतं की प्रॅक्टिस आणि मॅन पॉवर या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि कशा पद्धतीची प्रॅक्टिस करतायत ती पण खूप डिपेंड असते या सगळ्या गोष्टी. धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन आपलं. थँक्यू.